आज खरं तर सकाळ सकाळी ना बाहेर जाण्यासाठी निघायचं होतं. ते कुठे ते पुढे सांगते. त्या अगोदर स्वराज इथं रेडी होऊन चष्मा वगैरे लावून ना स्वतःची सेल्फी काढायचं चाललं होतं. आजकाल मुलांना काही सांगावं लागत नाही. मी सुद्धा छान अशी साडी वगैरे घालून रेडी झाले. खरं तर खूप लवकर निघायचं होतं, पण 7 वाजले होते. म्हटलं घरात तर थंडी वाजत नाही, बाहेरही नसेल. पण ह्या दोघांनी जर्किंग वगैरे घातलं होतं, पण माझी आहे ना फक्त आईस्क्रीम व्हायची बाकी होती. पण मी आता तसंच कंट्रोल केलं, कारण जर्किंग वगैरे आणलं नव्हतं. कारण बाहेर जायचं टू व्हीलरवर सुद्धा काही सामान नकोसं वाटतं. त्यावेळेस एका ठिकाणी आता नाश्त्यासाठी ना आम्हाला थांबायचं होतं, कारण सकाळ सकाळी लवकर निघाल्यामुळे ना घरी नाश्ता वगैरे काही केला नव्हता. तर मग म्हटलं चला आता जाता जाता ना मिसळ खाऊया, कारण बाहेर पडल्यावर मिसळचा नाश्ता मला खरंच खूप जास्त आवडतो. तर मग एका ठिकाणी हॉटेलमध्ये मिसळ वगैरे खायला थांबलो आहे. आता बऱ्याच जणांना अंदाजही आला असेल, कारण मी बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याच व्लॉग्समध्ये हे हॉटेल दाखवलेलं आहे आणि इथली मिसळ अप्रतिम लागते. तर गर्दी बघू शकता, संडे असल्यामुळं प्रचंड गर्दी होती. वेटिंगला थोड्या वेळ थांबावं लागलं, कारण एकही टेबल रिकामा नव्हता. फायनली ते एक टेबल रिकामा भेटला आणि मग आम्ही ना आमच्याबरोबर अजून एक कपल्स होतं, असं आम्ही शेअरिंग केला टेबल आणि मिसळ यायची वाट बघत होतो. स्वराजला तर गाडीवर असतानाच भूक लागली होती, पण जेव्हा मिसळ समोर येते ना तेव्हा त्याला खायची नसते. तेव्हा त्याला इथं हॉटेलमध्ये आलं ना की मम्मीच्या हातानेच त्याला मिसळ वगैरे खायच्या असतात त्या गोष्टी. म्हणलं ठीक आहे, छान अशी मिसळ मागवल्या 2 आणि म्हटलं चला. जास्त काही व्हिडिओ मला मिसळचा घेता आला नाही, कारण खरंच ज्या ठिकाणी जायचं ना तिथं लवकर पोचायचं होतं आणि इथं त्याला मिसळ भरवत होते. त्याच्यानंतर फायनली मिसळ वगैरे खाऊन झाली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि आपले आधीमध्ये व्लॉग्स येत नाही आहेत, थोडं समजून घ्या, कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं थोडं सासूबाईंची तब्येत ठीक नसल्यामुळे ना व्लॉग्स ते शूट केलेत, पण एडिटिंग करायला होत नाही आहे. तर काही दिवस आपले व्लॉग्स थोडे मागे पुढे होतील, पण आय होप्स तुम्ही समजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या बहिणीच्या नंदेच्या पोरीचं लग्न होतं, तिकडेच आम्ही आलो होतो. आम्ही यायच्या अगोदर बाकीच्या विधी वगैरे झाल्या होत्या, मग फक्त वरमालाचा विधी राहिला होता. तर फायनली आता टाईमसुद्धा झाला होता, तर सर्व लोक वगैरे आले होते. ऑन हॉल खूप छान होता आणि पुढे स्क्रीन वगैरे लावली होती. स्क्रीनवर आधीच्या विधी वगैरे दाखवत होत्या आणि फायनली नवरदेव नवरीचं सुद्धा येण्याचा टाईम झाला होता. तर म्हटलं थोडक्यात तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. आणि खूप छान कपल होतं, खूप जोडी खूप सुंदर वाटत होती. आणि फायनली नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि हा मुमेंट खरंच डोळ्यात टिपण्यासारखा असतो प्रत्येकाला. तर खूप मस्त ब्राईड वाटत होती आणि लाल कलरचा शालू वगैरे घातला होता, त्याच्यामुळे लुक अगदी खूप म्हणजे खूप छान वाटत होतं समोरून बघायला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.